चला सामना चालू करायचा आहे. पहिला षटक घेऊन येतो तो प्रशांत, त्याच्या जाग समोर तो परेश. सुंदर चेंडू टाकला, मात्र सुंदर पहिला चेंडूवर धाव. तुषार चौलकर कुठे असेल त्याने देखील आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. तुषार चौलकर. महाडला कशाला बोलत हवा टॉसला. एक मिनिट मॅच थांबव. मोलाचं सहकार्य सक्षम. मस्त. पुन्हा एकदा मारायचे झाडू तिथं. चला सामना चालू करायचा आहे. पंच धावसंख्या झालेली आहे ती किती बॉल झाले रे माहिती काय? 3 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत त्या दऱ्यावरती बिया संघाच्या समोर. आता परेश पुन्हा त्याच्या समोर तो प्रशांत. सुंदर अशी गोलंदाजी करतो आपल्या संघटने प्रशांत. मात्र हलवार चेंडू खेळला होता पण सुंदरचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तो. हा मित्र नाणेफेक होईल आणि नाणेफेकी करतील तर कल्पेश चौलकर. मला वाटतं मात्र 4 धावा. थँक्यू डीजे थँक्यू. ह्या चौक्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती धरावती या संघाची 10 धावा. डबल दंकामध्ये 10 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो तिकडे फिरायला पाहिजे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तो प्रशांत ह्याच्या षटकामधील. पुन्हा एकदा परेश तयार. प्रशांतांना सुंदर चेंडू ठेवल्यामध्ये तेवढं सुंदरचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती दयावरती बिया संघाची डबल अंकामध्ये 10 धावा. सुंदर फलंदाजी म्हणावं लागेल आतापर्यंत परेश ह्याची आपल्या संघासाठी. आता नाणेफेकी झाली त्या नाणेफेकी RK11 या संघाने नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला वाटतं. आणि माड म्हणजे अफजल 11 फायटर्स या संघाला फलंदाजीला आमंत्रित केलंय. साजिदा कंटिन्यू कर.
थँक्यू. विकेट किती गेल्या पहिल्या 2 मॅचला? हा तुम्ही क्वालिफाय तुम्ही व्हाल ना. केशव हलवर चेंडू खेळला होता तो, मात्र आता अंकुशने दुसरं षटक घेऊन आला आहे तो केशव. सिंह गर्जना संघाकडून दुसरं गोलंदाज केशव. आता मात्र पुन्हा एकदा परेश मोरे सुंदर चेंडू खेळ, पण तेवढं सुंदरचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगली स्पर्धा आणि चांगली टुर्नामेंट राबवली जाते या दरेवर्दी क्रिकेट ह्या संघाने. पंच काय डिसिजन आहे? 1 धाव निश्चित. हा चेंडू फळीला निश्चित लागला होता. पुन्हा अंकुश, पण सुंदरशी गोलंदाजी म्हणावं लागेल केशवाची. दर्यावरती बी वर्सेस सिंह गर्जना हा सामना दोन्ही संघ देखील तेवढेच तोला मोलाच्या. आता मात्र रनआउट झाले तो अंकुश. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या झालेली आहे, धावसंख्या झालेली ती 12. बरं ठीक आहे. किती बॉल झाले? 1 बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तर केशवाच्या षटकामधील परेश. पाहूया. फुटा चेंडू होता, पण मात्र ब्लॉकआउट करून घेतला तो परेशने. ऑफच्या माध्यमातून टोलवण्याचा प्रयत्न होता. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे दर्यावरती बिया संघाची 12 धावा. पाहूया तिसरं षटक सिंह गर्जना संघासाठी कोण घेऊन येत आहे? रोहित. दोन षटक संपल्यानंतर दर्यावरती बिया संघाच्या धावसंख्या झाली 12. तिसरं षटक घेऊन येतो रोहित. त्यासमोर तो सुंदर चेंडू ठेवला होता, मात्र पाहूया सुंदर असं क्षेत्ररक्षक बनावं लागेल. धावसंख्या वाढते हळूहळू प्रमाणे 13 धावा. पुन्हा एकदा परेश. आतापर्यंत परेश आपल्या क्रीडा सज्ज आहे खेळण्यासाठी. पाहूया. सुंदर चेंडू ठेवला, पण तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1-1च्या माध्यमातून हळूहळू प्रमाणे धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली ती 14. आता मात्र हलवार चेंडू खेळला होता डीच्या मधून 2 धावा भेटतील. हा 2 धावाने धावसंख्येत भर सोडते. धावसंख्या झाली ती 16 धावा. रोहित आपला तिसरा षटक स्वतःसाठी आणि आपल्या संघासाठी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. त्याच्या समोर तो सहयोग. आता मात्र स्वर चेंडू. फुलटा चेंडू, पण त्या फुलटाचा चेंडूचा काही सुयोगनी फायदा नाही उचलला. कारण एक सुंदर ग्राउंड उपलब्ध करून दिलाय तो दर्यावर्दी क्रिकेट क्लबने. चार चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत परेश आपल्या संघासाठी सुंदर फलंदाजी करतोय. आता मात्र चेंडू सुंदर खेळ, पण तेवढा सुंदरचा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सिंहक पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा मिळवते. सुंदर चेंडू ठेवला मात्र निश्चितच 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली ती दरेवरती डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या झालेली ती 3 षटक संपल्यानंतर दरेवरती बिया संघाची 23 धावा. सुदेश तिसरा षटक घेऊन आले तो सुदेश. आता मात्र पुन्हा एकदा बाहेर चेंडू खेळला 6 धावांसाठी. शॉट निश्चितच चांगला होता मात्र थोडस हलवार खेळला असता तर आपल्याला 4 धावा भेटल्या असता. पण थोडस जोरदार खेळल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी गेले होते मित्र. हलावट नाहीये. सव्वीस धावा झालेल्या आहेत त्या दरेवरती बिया संघाचा शेवटचा चेंडू शिल्लक. सुद्याच्या षटकांमधील सिंह गर्जना. आता पण सुंदर चेंडू पण पाहूया किती धावा मिळतो. साहिलचा सुंदरचा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धाव निश्चित आणि 4 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली दरेवरती बिया संघाची 27 धावा आणि 28 धावांचं आव्हान दिलेलं आहे. तो म्हणजेच सिंह गर्जना ह्या संघाला. पाहूया कुठपर्यंत ते आपल्या संघाला पेलतायत.
फलंदाजीसाठी आले तर तुषार आणि रोहित. सिंहगर्जना संघाकडून सुंदर चेंडू टाकला होता तो निहाल, आणि ह्या गोलंदाजाने मात्र मेडन ओव्हर टाकून हॅट्रिक घेतली होती. ह्या टुर्नामेंट खरोखरच निहाल ह्याने पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी म्हणवण्यात गेली. निहाल जे सुंदर चेंडू टाकत हलवार लेग स्पिन करत आहे तो निहाल. आता मात्र सुंदर चेंडू, सुंदरचं क्षेत्ररक्षण माझे परम मित्र अभय यांचं. आता मात्र स्वर चेंडू धावसंख्येत बरं, स्वर चेंडू धावसंख्येत बरं, धावसंख्या वाढते ती 3 धावा. सुंदर खेळत आहेत, हलवार प्रमाणे खेळत आहेत. 1 धाव निश्चित भेटेल. 4 चेंडू 4 धावा झाले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील ते निहालच्या षटकामधील. स्वतःचा पहिल्याने संघाचा देखील पहिलं षटक घेऊन आला तो निहाल. पुन्हा एकदा हॅटॅपच्या माध्यमातून 2 धावा. अरे मित्रा सावकाश, 2 धावा निश्चितच भेटतील त्या रोहितला व त्याच्या संघाला. 2च धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली ती 6 धावा. शेवटचा चेंडू बाकी शेवटच्या चेंडूवर रोहित पुन्हा त्याच पद्धतीने टॅपच्या माध्यमातून खेळत पण सुंदरचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अभयाचं. पहिल्या षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली सिंह गर्जना या संघाची 7 धावा. 28 धावांचा पाठलाग करताना सिंह गर्जना संघ. त्यामध्येच पहिल्या षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 6 चेंडू 7 धावा. 4 षटकांचा खेळ खेळला जातोय तो दर्यावर्दी यांच्या ग्राउंड मध्ये. आता मला सुंदर चेंडू टाकला तर फुटावचा चेंडू बनवू शकत होतात, पण आपण ब्लॉकलच्या माध्यमातून करून घेतलात. सुंदर गोलंदाजी करतो तो देखील निकू. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी म्हणून गेली निकूजी. 28 धावांचा पाठलाग करताना सिंह गर्जना संघ. हलवार पद्धतीने चेंडू खेळाला. सुंदरचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हा 1 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचत आहे ती 8 धावा. हलवार प्रमाणे खेळत आहेत. आता मात्र सुंदर चेंडू, सुंदर चेंडूला वळण भेटत आहे तो निकूच्या. फुलटा चेंडू होता मात्र, पण आता थोडस पण खरोखरच अभयला म्हणावं लागेल, अभयला दाद द्यावी लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अभयचं. आता मात्र सुंदर चेंडूला, आणि पण थोडस आउटफील्ड खराब असल्यामुळे धन्यवाद डीजे. नक्कीच आता नशिबातला वडापाव भेटला तर मात्र तुषारला, कारण ह्या नशिबाने चौकारा भेटला. थोडस आउटफील्ड खराब होती त्यामुळे. धावसंख्या झालेली होती 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली होती 15 धावा आणि 12 चेंडू मध्ये 13 धावा.
बोल रे. तिसरं षटक घेऊन येत आहे तो अंकुश आपल्या संघासाठी. स्वतःचा पहिला आणि संघाचं तिसरं षटक. 12 चेंडूमध्ये 13 धावा. सुंदर चेंडू ठेवला मात्र सुंदर क्षेत्ररक्षण बाबूचं म्हणावं लागेल. एक धाव निश्चितच भेटेल रोहितला व त्याच्या संघाला. निश्चितच मी अलाउन्स करतो की माझे परम मित्र साजनजी पुसाळकर गोव्यामधून लाईव्ह टुर्नामेंट पाहत आहेत. तुमचं सरचं स्वागत आम्ही दरेवर्दी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मानतो. आणि नो चेंडू आहे. मित्र आता काय 2 धावा. एक मिनिट ह्याच्या अगोदर चेंडू फेकला होता त्याच्यावरती काय झालं. नो प्लस 1 होता का 1 डेज ना. ह्याच्या अगोदरचा चेंडू एकच रन होता. दहा चेंडू 9 धावा आहेत. अंकुश पुन्हा आता मात्र पुन्हा एकदा 16 चेंडू. आरकेलन तुझा निर्णय काय. क्षेत्ररक्षण स्वीकारलं का तुम्ही का फलंदाजी मित्रा. क्षेत्ररक्षण स्वीकारलं का फलंदाजी गोलंदाजी बॅटिंग. ठीक आहे. हा म्हणून वाईट नो काही चालेल. ह्या दोन्ही भावांची खरोखरच फलंदाजी गोलंदाजी खरोखर सुंदरच आहे. रोहित असेल त्याचप्रमाणे 8 चेंडू 6 धावा आहेत. 2 चेंडू अजूनही या षटकामधील शिल्लक आहेत. अंकुशच्या 5व्या धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. 8 चेंडू मध्ये 6 धावा आहेत त्या सिंह गर्जना संघाला. आतापर्यंत आलेली सलामाची फलंदाजी आहे करत होते रोहित आणि तुषार. आता मात्र 2 धावा. मगापासून बॉलिंग कोण करत होता. हा नव्हता करत ना. नो म्हणून बोलतो सोन्याला पण डायरेक्ट कोण लांबी आला. सात चेंडू मध्ये 4 धावा आहेत त्या सिंह गर्जना संघाला. एक पण पाच चेंडू 3 धावा आहेत त्या सिंह गर्जना संघाला. सलामाची जोडी अजून देखील क्रीजवर शिल्लक आहे.
सुंदर फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. फुलटा चेंडू मात्र त्याच पद्धतीने चेंडू खेळला होता आणि तर मात्र 4 धावांसाठी विजयी संघ झालेला आहे सिंहगर्जना.